मी विनंती करतोय मनोहर नम सर आणि त्याचबरोबर किरणजी भोईर सर आपण कृपया मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. एक वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक एक्सपिरियन्स कॅम्पेन आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. किरणजी भोईर सर आणि त्याचबरोबर मनोहर नम सर आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. माई मेकओव्हर यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेला लाभलं गेलं आहे. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर किशोर देवराम पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये आपल्या या स्पर्धेला लाभले गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. मॅच या ठिकाणी सुरुवात होईल. एका बाजूला एकता ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला ऋतू विलियम्स सरावली या दोन संघांमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय देवेंजी पाटील साहेब या ठिकाणी मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर खेळाडू आणि त्याचबरोबर एक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवेंद्रजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा स्वागत सत्कार आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. रोके दादांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते देवेंद्रजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करायचंय. एक सन्मान चिन्ह अर्थातच या स्पर्धेची एक सुंदर आठवण कायमस्वरूपी स्मरणात राहील. आणि देवेंद्रजी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी षटकाराने केले गेले. आकाशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार 6 धावा. कॅश प्राइज सुद्धा आलाय. रोहनजी जयवंत पाटील यांच्याकडून आकाश यांच्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आमच्या मुख्य मंचावरती सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि नुकताच किरणजी भोईर सर आणि त्याचबरोबर मनोहर नम सर यांचं आगमन या ठिकाणी झालंय. मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिल्याच बॉल वरती षटकार या ठिकाणी आपण पाहतोय आकाशच्या बॅट मधून. पुढचा बॉल अमन. पुनश्च एकदा फटका तर नक्कीच चांगला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते पमन परंतु त्यांच्याकडून झाले चुकी. ही अपेक्षा नसणार आहे परंतु इथून खूप मोठी मिस्टेक या ठिकाणी झालंय. कारण एक षटकार ज्याच्या बॅट मधून आला होता त्याच फलंदाजाचा झेल या ठिकाणी सुटलाय. धावसंख्या फलकावरती लागली गेले 8. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. जाणून बुजून स्लॉट मध्ये बॉल ठेवला होता आणि एक लालच जरूर दिली होती. ती लालच इथून स्वीकारता आलेली नाहीये. संधी मात्र जरूर दिली होती क्षेत्ररक्षकाला. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती अमन. इथून चांगला बाउन्सर जरूर होता. बाउन्सरचा वापर या ठिकाणी केला होता आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेले. बॅटला फ्लाइंग किस देऊन सरळ चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि एक आक्रमक फलंदाज आकाश या ठिकाणी डकआउटला परतला गेलाय. गॉल. मैदानाच्या आतमध्ये झालाय. आकाश एक विध्वंसक फलंदाज इथून बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. एक फ्लाइंग स्टार्ट ड्रीम स्टार्ट इथून दिली होती परंतु त्यानंतर त्यांची विकेट इथून अचीव केली गेली. आणि सातत्याने अमन एक ॲज अ विकेट टेकर ज्यांची ते आपल्याला जरूर माहिती असेल कारण सातत्याने त्यांच्याकडे अनुभवाची शिजोरी आहे. तोच अनुभव इथून दाखवून देत आहेत. नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये दाखल झाल्यात 3ऱ्या क्रमांकावरती. इथून चांगला चेंडू पाहायला मिळाला. कटरचा वापर या ठिकाणी केला होता कव्हरला परंतु खराब क्षेत्ररक्षण झालंय. चुकी इथून झालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहे. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. एकता ग्रुप संघाचा जर विचार केला तर मागच्या काही चेंडूंमध्ये क्षेत्ररक्षणाची साथ इथून मिळालेली नाहीये. म्हणजे क्षेत्ररक्षणाच्या मदतीतून जे एफर्ट्स हवे आहेत ते एफर्ट्स इथून क्षेत्ररक्षणाच्या मदतीतून दिलेले नाहीयेत. याआधी पवन त्याने झेल सोडला होता आकाशचा आणि त्यानंतर जो शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चुकी झाले. पुढचा बॉल अमन बॉलिंग ट्रॅक वरती.
चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. स्विंग डिलिव्हरी या ठिकाणी होती. सरळ टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन गॅदर केला जातोय. धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती 5 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. चांगली रिकव्हरी या ठिकाणी अमनने केली आहे, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. तिथून विदाऊट प्रेशर या ठिकाणी गोलंदाजी करतायत. कुठल्याही प्रकारचा दबाव न जुमानता इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. इथून हुक केला जातो. शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा केला होता इंटू दी गॅप मध्ये. करण पाटील यांच्या स्वागताकरिता चौकार. समाप्त झालाय आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 14. गोलंदाजी मार्कवरती पमन आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या 2 वर्षामध्ये या खेळाडूंनी इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दाखवलाय. प्रत्येकाच्या मनामध्ये या खेळाडूने घर केलंय. एक टॅलेंटेड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेच टॅलेंट इथून डिफाईन करून दाखवावं लागणार आहे. तेच टॅलेंट इथून एक्सप्लेन करावं लागणार आहे. थोडीशी अनुभवाची कमी आहे, परंतु टॅलेंटची जरासुद्धा कमी नाही आहे. राजेशदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व आहेत. पवन बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक फेकण्याकरिता समोर फलंदाज आपण पाहतोय राहुल. मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी बॅटिंग एन्जॉय केली होती. एक विकेट जरूर गेला आकाशांचा, पण तो त्यानंतर अजय आले. त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या आणि 14 धावांचं एक चांगलं षटक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजे पॉवर प्ले मध्ये 2 मोठे स्ट्रोक आले होते. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी शुभारंभ झालाय. स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहतोय राहुल. ऑफस्टमवरती शपलून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. खूपच ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या पदातून आलाय. 15 धावा फलकावरती लागल्यात. 15 रन्स स्कोर कॉर्डती आपण पाहतोय. दुपारचं सत्र मैदानामध्ये सुरू आहे आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 एका बाजूला एकता ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला ऋत्वी 11 सरवडी या 2 संघांमध्ये सामना आपण पाहतोय. पुढचा बॉल इथून हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉडीला ड्रिल करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण तो चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. अगोदरच फलंदाजाला रीड केला होता, कारण जे फुटवर्क आपण पाहतोय ते फुटवर्क रीड करतायत गोलंदाज. हीच खासियत पवनांची आपल्याला पाहायला मिळते. जे पर्टिक्युलर बेसिक्स आहेत ते बेसिक्स इथून जाणतायत. पहिल्या बॉलचा देखील खेळ झालाय. आमच्या मुख्य मंचावरती मयूरजी पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. इथून बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळलं जात आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडूला या ठिकाणी ट्रॅव्हल करतायत. सरळ बॉल निघून जाईल. कुणालदादा पाटील स्टँडला अभिवादन करतोय. चौकार. खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. गली आणि पॉइंट मध्ये भरपूर प्रमाणामध्ये गॅप होता आणि तोच गॅप इथून शोधला. हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकरला रीड केला आणि त्यानंतर या ठिकाणी चौकार प्राप्त केलाय. 2 बॉल्स खेळ झाले. पुढचा बॉल घेऊन पवन बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. पवनच्या विरोधामध्ये चौकार आलाय. पहिल्या चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता. त्यानंतर फलंदाजाचा बोलबाला पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करतोय. म्हणजे एकीकडे पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचा बोलबाला राहिला होता. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आला आणि त्यानंतर चांगलं कमबॅक पवनच्या मदतीतून आपण पाहतोय. 3 बॉल फेकून झालेत. धावसंख्या फलकावरती 19 रन स्कोर करते आपण पाहतोय. चौथा चेंडू असेल सेकंड ओव्हर मधील. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टीरक्षकाला बीट केले गेलाय. एकच धाव लेग बायच्या स्वरूपाने येते. 20 धाव फलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी पवन यांची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अमनवरती जवळजवळ 14 धावा कुठल्या होत्या, त्यामध्ये 2 मोठे स्ट्रोक आले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पवनच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. विकेटच्या शोधामध्ये त्याने इन्व्हाइट केले गेले. पहिल्या 4 चेंडूंमध्ये त्यांची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. फुलटॉस बॉल या वेळेला चुकी केल्या आणि चुकीला माफी नाहीये. सरळ बॉल निघून जाईल डगआउट मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार.
धावसंख्या फलकावरती 24 रन स्कोर करते आपण पाहतोय. खूपच खराब चेंडू होता, पॅडवरती होता, फुल टॉस चेंडू या ठिकाणी कनेक्ट केल्याने लॉंग लेगला चेंडू पाठवून दिलाय. पुढचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्हच्या मदतीनं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फार वेगाने इथून चेंडूवरती आला होता. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी रोखवल्या गेल्या आपल्या संघासाठी. 26 धावा फलकावरती लागल्यात. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांसाठी खेळ संपन्न झालाय. एक छोटासा ब्रेक घेऊयात, जाऊयात आपण डीजे मॅनच्या दिशेने. इथून पेसरचा वापर इथून केला होता. तिसऱ्या षटकामध्ये इथून फिरकी पटूला अटॅक मध्ये आणलाय. फिरकीचा वारसा जपणारा गोलंदाज आपण पाहतोय. चर्चा या नावाची सातत्याने राहिले, आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण जरूर केलंय. अर्थातच प्रतीक बॉलिंग ट्रॅक होते आपण पाहतोय आणि या दोन्ही कटरचा तो सातत्याने वापर करत असतो. म्हणजे लेग कटर असो किंवा ऑफ कटर, या दोन्ही कटरचा तो सातत्याने वापर करत असतो. त्याच गोलंदाजाला इथून इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅक वरती. प्रतीकला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये शेट माणूस इन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय आणि स्ट्रायकिंगमध्ये बॅटर आपण पाहतोय. इथून पहिलाच बॉल, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. अगोदरच ऑफ स्टॉपच्या बाहेर शफल झाले होते, तिथून चांगला बॉल या ठिकाणी डिलीआउट केला गेला. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव रूपामध्ये हाताळला गेला. 26 धावा फलकावरती लागल्यात. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. पहिली 2 षटकं इथून गोलंदाजांवरती हवी होताना पाहायला मिळाल्यात. फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट अगोदरच इथून फिरली होती. नॉन स्ट्रायकिंगवरती एक संधी मात्र जरूर होती, परंतु बॅकअप इथे नव्हता, त्यामध्ये जोखीम उचललेली नाहीये. लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव आलाय. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. मागच्या 2 चेंडूंवरती ज्या कटर्सची आपण चर्चा करत होतो तेच कटर्स या ठिकाणी पाहायला मिळाले. आधी ऑफ कटरचा उपयोग त्याने केला होता, ऑफ कटरचा वापर त्याने केला होता. प्रतीक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न झाला होता. मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. पवन फार वेगाने चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय मैदानामध्ये आणि 2 धावा परिपूर्ण करतायत. बॅटच्या टोला चेंडू या ठिकाणी लागला होता, म्हणजे प्रॉपरली स्ट्रोक कन्वर्ट झाला नव्हता. 2 धावा येत आहेत या चेंडूवरती. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. धावसंख्या फलकावरती 29 रन स्कोरवरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती दिली आहे. स्लो रनचा आविष्कार या ठिकाणी केला होता. ऑन द कार्पेट चेंडू या ठिकाणी एक्झिक्यूट केला. मिड विकेटला पवन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय स्ट्रायकिंग वरती. इथून संधी मात्र नक्कीच आहे आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. रनआउट साठी इथून रिव्ह्यू घेतलाय. दुसऱ्या धावेचा कॉल होता. दुसऱ्या धावेवरती फलंदाज थोडेसे लेझी होते अजय, कदाचित त्याचे परिणाम इथून सोसावे लागणार आहेत. OUT इट्स आउट. इथून रनआउट रूपामध्ये अजयची विकेट गमावलाय टीम ऋतू विलियम्स सरावली संघाने, परंतु चांगलं योगदान अजय यांचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामध्ये 3 डबल, 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 बाउंड्रीज, म्हणजे चांगलं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं. अखेरकार रनआउट रूपामध्ये विकेट आलाय, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट आला होता. आक्रमक फलंदाज आकाशला तिथून परतवलं होतं, परंतु त्यानंतर दुसरं षटक विकेटलेस राहिलं होतं. त्यानंतर बराच वेळ इथून गेला आणि तिथून प्रतीकच्या षटकामध्ये रनआउट रूपामध्ये विकेट आलाय. 4 बॉलचा इथून खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 30. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रवीणला आपण पाहतोय. नवीन फलंदाज जो नुकताच मैदानामध्ये दाखल झालाय. तर इथून प्रवीण आणि एका बाजूला राहुल, जे 2 फलंदाज आहेत, त्यांच्यावरती एक खूप मोठ्या दारोमदार असणार आहे. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. प्रतीक चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. इन्फॉर्म फलंदाजांना त्याने थांबवून ठेवलंय.
चांगला ऑफ कटर या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे अपील जरूर केली गेली आणि यस अंपायर फिंगर इज अप नाव. इथून कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये विकेट जातोय. बॅक टू बॅक विकेट. पहिला विकेट जर पाहिला तर रनआउटच्या रूपामध्ये आणि त्यानंतर कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये इथून प्रवीण आल्या पावली डकआउटला परतत असताना गॉन. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. प्रतीकची चांगला परफॉर्मन्स तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. जे आपल्याकडे टॅलेंट आहे ते दाखवतोय. अप्रतिम चेंडू आहे का तर वाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतो. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता कारण फलंदाज थोडीशी लेट या ठिकाणी शफल झाले. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 31-31 रन स्कोर करते आपण पाहतोय. पुढचा सामना दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला किंग फायटर किराईपाडा आणि त्यांना दोन हात करेल आई जीवदानी. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉस साठी या. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस या ठिकाणी पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. एका जाव या चेंडूवरती आले. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 32-32 रन स्कोर करती लागले गेलेत. एक यशस्वी षटक या ठिकाणी आपण पाहिलं कारण त्या षटकामध्ये 2 विकेट आले. पहिल्या 2 षटकांमध्ये संघर्ष सुरू होता गोलंदाजांचा परंतु त्यानंतर प्रतीक एक अपकमिंग यंगस्टर म्हणजे एक जे स्पिनरच्या लिस्टमध्ये अजून एक नाव इथे ऍड झाले. अर्थातच प्रतीक आपण पाहतोय. काय गोलंदाजी त्याने केली. जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स त्याने दिला. या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि महत्वाचा एक विकेट मिळवला. टोटली 2 विकेट आले होते. एक रनआउटच्या रूपामध्ये आणि एक कॉटबँडच्या रूपामध्ये. आणि जे सेट फलंदाज होते त्या सेट फलंदाजांचं विकेट या ठिकाणी प्रतीकने मिळवले. 32 धावा या ठिकाणी फलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करणच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. स्लॉगवरची जबाबदारी करणच्या खांद्यावरती असणार आहे. एकता ग्रुपचा जर विचार केला तर यंगस्टर्सचा बर्डा आपण पाहतोय आणि या यंगस्टर्सनी मागच्या 2 वर्षांमध्ये प्रभावित केले. प्रत्येकाच्या मनामध्ये घर बनवलंय या यंगस्टर्सनी कारण सातत्याने ते चॅम्पियन्स बनत असतात. रनरअप ठरत असतात. म्हणजे ते एफर्टलेस प्रयत्न ते करत असतात. प्रभावित करणारा परफॉर्मन्स त्यांनी दाखवला मागच्या 2 वर्षांमध्ये. दुसऱ्या बाजूला ऋतू 11 सरावली संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. करण बॉलिंग ट्रॅकवरती ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. खूपच ऑफस्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 33-33 रन स्कोर लागल्या गेल्यात. म्हणजे 11ची सरासरी सध्या मेंटेन केली गेली आहे प्रति षटकामागे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्या दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा. म्हणजे धावांचा जो आलेख होता तो धावांचा आलेख इथून खाली उतरताना पाहिलाय. इथून चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला होता. त्याच वेगाने बॅट सुद्धा स्विंग केली होती परंतु चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय या ठिकाणी झाला नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक या ठिकाणी आलेला आहे अभिच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. आता शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. पुढचा सामना किंग फायटर आणि जीवदानी या 2 संघांमध्ये एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा एक्स्ट्रा बॉल या षटकामध्ये आपण पाहतोय आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने इथून चॅलेंज केले. पंचाने रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय व्हाईट बॉलसाठी. इथून चेक केलं जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. जे इथून रिव्ह्यू गमावलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. दुसरा एक्स्ट्रा बॉल या षटकामध्ये आपण पाहतोय. 34 धाव फलकावरती लागले गेले. 34 रन स्कोर करते आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन करण गोलंदाजी मार्क वरती. ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातो. या गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न दाखवले होते. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 36-36 रन स्कोर करते आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका बाजूला अभि एक ॲबिलिटी प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे ती क्षमता आहे. ती क्षमता इथून दाखवून द्यावी लागणार आहे.
त्याच्याकडे जे टॅलेंट आहे, जी कॅपॅसिटी आहे चौकार षटकार मारण्याची, ती कॅपॅसिटी इथून दाखवून द्यावी लागणार आहे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शॉर्ट मिड विकेटला शतक जरूर आहेत. चांगले प्रयत्न त्यांनी दाखवले होते. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. 38 धावा फलकावरती लागल्या जात आहे. 38 रन स्कोरवरती आपण पाहतोय. पुढचा सामना 2 संघांमध्ये किंग फायटर किराईपाडा आणि दुसऱ्या बाजूला आई जीवदानी खोडावीपाडा या 2 संघांमध्ये. सामना क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज आपण टॉस साठी सज्ज राहा. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे यू मिस आणि सरळ मिडल स्टंप वरती चेंडू जाऊन आदळलाय. क्लीन बोल्ड. फलंदाज बी गॉन नाव. चांगली कामगिरी आपण पाहतोय. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी, चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. जे पर्टिक्युलर बेसिक्स आहेत ते बेसिक्स इथून दाखवून देतोय. करण मैदानामध्ये परफेक्ट टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. आक्रमक फलंदाज अभि या मॅच मध्ये तितकाच चांगला परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून आला नाहीये. नवीन फलंदाज निखिल 2 बॉल्स अजूनही खेळ बाकी आहे. इथून चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. चांगल्या चेंडूची हाताळणी इथून झालंय. तो 1 धाव का रोखू शकत नाहीयेत. 1 धाव या चेंडूवरती आलाय. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव या ठिकाणी आलाय. पुढचा सामना 2 संघांमध्ये किराईपाडा अर्थातच किंग फायटर किराईपाडा आणि दुसऱ्या बाजूला जीवदानी खोडावीपाडा. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण प्लीज टॉस साठी या. एक दोन्ही संघांची मोठी साईट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक रंगतदार सामना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये संकेश गावड इन ऍक्शन मध्ये असतील. इथून नो बॉल भीमर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती चुकी झालंय. आधीचे 5 चेंडू ऍक्युरेट होते परंतु या चेंडूवरती जास्त एफर्ट्स लावले आणि त्याचं इथून भुगतान करावं लागणार आहे. पुढचा बॉल फ्रीट असेल. आता फलंदाजाकडे एक सुवर्ण संधी आहे. एक चांगलं फिनिशिंग टच इथून देण्याची संधी आहे. 40 फलकावरती लागल्या गेल्यात. एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी झालाय. फील्डचा बॉल आणि त्यावरती क्लीन बोल्ड सुरू झाल्यात परंतु फलंदाजाला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाहीये. रनआउटच्या रूपामध्ये विकेट आले का तर रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. अंपायर्स कॉल आपण पाहतोय. रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. पुढचा सामना आपण पाहतोय किंग फायटर किराईपाडा आणि त्याचबरोबर आई जीवदानी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज टॉस साठी या. OUT आउट म्हणजे धाव इथून काउंट केली जाणार नाही. शेवटच्या चेंडूवरती रनआउट स्वरूपामध्ये विकेट आलाय. धावसंख्या फलकावरती 41 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 41 टू विन असेल. जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहिरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी बस आपण टॉस करूयात. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आई जीवदानी आणि दुसऱ्या बाजूला किंग फायटर किराईपाडा. जो कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय हेड अँड टेल. आई जीवदानी संघाचा कॉल असेल. हेड असा कॉल आणि यस हेड आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. संकेश सर्वप्रथम तुम्ही टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. आणि एक खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला मी विचारतोय. स्वतः तुम्ही आयोजक आहेत. चांगली मेहनत तुम्ही घेतली या स्पर्धेमागे. तर जी मेहनत घेतली तर ते मनोगत कसं व्यक्त कराल? सर्व मुलं एकत्र येऊन सर्व मेहनत करतात आणि इकडे काम करायला मजा येते. आणि तुमचा निर्णय काय असेल?
शतरक्षण. आज संघामध्ये असा कोणता खेळाडू असेल त्याच्यावरती अशा अपेक्षा असणार आहेत? नाशिक आहे, कुणाल आहे, संजय आहे, स्वतः मी आहे. बेस्ट ऑफ लक असेल. जर टॉस तुम्ही जिंकले असते तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही देखील शतरक्षण केलं असतं. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 करण्याचा प्रयत्न असेल. 4 षटकांचा मॅच आहे तर षटकिंग फलंदाज कोण असतील? साहिल आहे, विकी आहे, दिनेश आहे, संग्राम आहे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो, या स्पर्धेमध्ये येऊन कसं वाटलं? या रणांगणामध्ये येऊन कसं वाटलं तुम्हाला? पहिल्यांदा आम्हाला इकडे चान्स खेळायला दिला म्हणून रॉकी दादाचे धन्यवाद. आणि हे आयोजन म्हणजे विटी लाईनमध्ये 1 नंबरला आणि पालघर जिल्ह्यात सुद्धा ह्याचं 1 नंबरला नाव आहे आणि आम्हाला इकडे चान्स दिला म्हणून धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. चांगलं स्पीच दोन्ही कॅप्टनने या ठिकाणी दिलं. टॉस या ठिकाणी जिंकलाय आई जीवदानी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आमच्यासोबत जोडले जातील धनंजयजी पाटील सर. ओ टू यू. स्वागत पुण्याचा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक वर्ग आणि युट्यूबला जे जे पाहतात ऐकतात त्या सर्वांचं पुण्याचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतात रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावेच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आपण सर्वजण सध्याच्या घडीला आहोत आणि जिथे 2 संघादरम्यान रंगलेली मॅच. एका बाजूने आपण पाहिलं तर एकता ग्रुपचा संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर ऋतू 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये रंगलेली मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतायत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये रन बनवले गेले 40 करायच्यात मैदानावरती रन 41-41चं लक्ष तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. पुढील मॅच ही महत्त्वाचं असणार आहे, त्याच्यावरती चर्चा तिथेही केली जाईल. परंतु सध्या मैदानावरती जाऊयात जिथे 41 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डावमध्ये आकाश याने एक षटका ठोकत असताना त्याने 8 रन केल्या मैदानावरती. राहुल याने 4 धाबा बनवल्यात. त्यानंतर अजय होते, अजयनं या पहिल्या इनिंगमध्ये 15 धाबा बनवल्यात. आज प्रवीण शून्यावरती बाद झाले. त्याच्यानंतर अभि आले, अभिनं मैदानावरती 5 रन केल्यात. निखिल शून्यावरती बाद झालेत. म्हणजे असे 2 खेळाडू होते जे शून्यावरती बाद झाले आणि असा एक खेळाडू होता ज्यानं 15 धाबा बनवल्यात, तो विशेष अजय मात्र पाहायला मिळालात. पण आता समोरच्या टीम मध्ये तिथेही बॅटर आहेत, तिथे कसल्या प्रकारे बॅटिंग होईल याची चर्चा मैदानावरती होईल. समोरच्या टीम मध्ये चांगले गोलंदाजी आहेत, तेही प्रयत्न करतील मैदानावरती धावा कशा प्रकारे रोखायच्या यासाठी मात्र मैदानावरती प्रयत्न हे केले जाणार आहेत. खूप सुंदर अशी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म प्रत्येक खेळाडूसाठी मात्र उभा झालेला. प्रत्येक खेळाडूसाठी एक बेंचमार्क मात्र सेट केला गेलेला आहे. लक्ष मैदानावरती आपण पाहिलं तर 41चं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. हळूहळू प्रेक्षक वर्गात या मैदानाच्या दिशेने मात्र वळू लागला. दुपारच्या 17 मध्ये प्रेक्षकांना मात्र बसण्यासाठी सुंदर अशा गॅलरीज उभारल्या गेल्यात, स्टँड उभारल्या गेल्यात, ज्यामध्ये महिला कक्ष देखील आपण पाहतात. महिला स्टँडही आहेत. साधारणतः पाटील दादा एक शकरा स्टँड, स्वर्गीय मोनी संजय राऊत स्टँड, राजेश मात्रे बंटी दादा स्टँड आहेत. कुणाला पाटील स्टँड आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. शेट माणूस स्टँड, तोही स्टँड आपण पाहतात. या संपार्स रेडी आहेत. 4 ओव्हरचा खेळ असणार आहे. 4 षटकांमध्ये मैदानावरती रन करायचे आहेत. मॅच जिंकण्यासाठी 41चं टार्गेट ठेवलं गेलेलं आहे. विशाल स्ट्राईक वरती. पहिला बॉल थोडं सॉफ्ट स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले बॅट्समॅन, त्यामुळे तिथे 2 गोष्टीवरती मात्र चर्चा पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती थोडंसं बाहेर निघालेत, उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेरून अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय आणि तिथे अनसक्सेसफुल त्या ठिकाणी मात्र ठरत असताना पाहायला मिळाले. बॅटर पहिला बॉल डॉट, आणखीन एक बॉल, दुसरा बॉलही मात्र तशाच प्रकारचा हाताळलाय, परंतु प्रॉपर बॅटमध्ये कनेक्शन हे मात्र पाहायला मिळाले नाहीत. आणि आजच्या दिवसामध्ये टेंबी खोडावे गट आहेत तर 2 ते 3 गोष्टीवरती मात्र चर्चा केली जाणार. एक तर तुमच्याकडे बॅटर चांगले आहेत, तुमच्याकडे बॉलर चांगले आहेत, पण त्यापेक्षाही तुमच्याकडे क्षेत्ररक्षण कुठल्या संघाकडे चांगलं होईल, कुठल्या संघाकडे चांगला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मात्र नजरा मारल्या जातील. आणि तो संघ मात्र आजच्या दिवसामध्ये एक चांगला संघ मात्र देखील होऊ शकतोय. तो प्रयत्न देखील मैदानावरती केला जाईल का याची चर्चा असेल. 2 बॉल 1 रन. ऑफ्टमच्या बाहेर आता गेल्यात, भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला, त्यामुळे पंच वाहिले. लगेच मात्र दर्शवला व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपला गेला. 2 धावा धावफलकावरती लगावल्यात. टार्गेट मैदानावरती आहे 41 रन्स, 41 करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल रेग्युलरली आता गोलंदाज मैदानावरती सध्याच्या खेळाला राहुल पाहिलं तर थोडंसं हुल देण्याचा प्रयत्न करतायत, पण राहुलची हुल तिथे मात्र कामी नाही आली मागच्या 2 बॉलवरती. अतिरिक्त स्वरूपाचा मारा त्यांच्या माध्यमातून मात्र मैदानावरती केला जातोय आणि एक्स्ट्रा रन क्रिकेटमध्ये नेहमी महत्वाच्या राहिलेल्या आहेत. रन झाला धावफलकावरती 3, करायचे 41. तुमच्या बाहेर तळण्याचा प्रयत्न, आता विकेट किपर चुकी करतात. धावचीची संधी त्या ठिकाणी फेकी होते, परंतु फेकी राहुल मात्र कव्हर करू शकले नाहीत. पंच तर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करतायत. व्हाईट +1 आता रेफर केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमनं, त्या ठिकाणी रेफर केलाय व्हाईट साठी. तिसरे पंच आता बिझी होतील. नितेश कदम सर त्या ठिकाणी मात्र आहेत. टीव्ही अंपायर रेफर केलाय व्हाईट बॉल साठी. व्हाईट आहे की नाही आहे आता ह्या 2 गोष्टी मात्र पंच अगदी त्या ठिकाणी दखल घेत आहेत. पाहूया पंचांचा डिसिजन काय येणार, याच्यावरती सध्या चर्चा आहे त्या ठिकाणी. दाखवलं जात आहे सध्या स्क्रीनवरती, त्या ठिकाणी पंच चेक करतायत आणि थर्ड अंपायर डिसिजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी, यानी की हा वाईट बॉल नसणार आहेत आणि रिव्ह्यू देखील सक्सेसफुल झालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, त्यामुळे एकच धाव मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज रेडी पुन्हा ओव्हर द विकेट. कुलवटप्प्याचा बॉल आता पाठीमागच्या दिशेने चाललाय. बॉल क्षेत्ररक्षक बॅट्समॅन बीट, बॉलर बीट, तर तिथून खास करून विकेट किपर बीट आणि पाठीमागचे खेळाडूही बीट झाले आहेत. बॉल मात्र निघून गेलाय. पंचांचा सिग्नल, मिळतील रन 4, दर्जेदार चौकार. पोचला गेला त्या मात्र 8. षटका दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र रेंज कनेक्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये. बॉलला मात्र फील करतात तोपर्यंत मिल 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 9 धावा. 9 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. विशाल आणि करण ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम एकता ग्रुप, एका बाजूने आपण पाहिलं तर ऋत्वी 11 आणि एकता ग्रुप मध्ये सुरू असलेला हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. षटका दरम्यान पुढचा बॉल. ऑफ्टम आता खूपच बाहेर हाताळलाय त्यांना, आता विकेटचे बाहेर आहेत, क्रीजच्या बाहेर आहेत. अगदी पंच मात्र घोषित करतात नो बॉल. नो बॉल येतोय. नो बॉलने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. संघाची धावसंख्या 10 रन. 10 ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. आता पंचांचं बोट पहा हवेमध्ये फिरतायत, यानी की फ्री हिट. पुढचा बॉल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल, फुलटस बॉल, त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनचे, त्यांना मात्र बीट केलाय. बॉल चालाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑनला मात्र क्लिअर करत निघून जाईल सीमारेषेच्या पार. मिळतील रन 4, दर्जेदार खणखणीत चौकार. लक्ष आता मैदानावरती इथून पाहिलं तर 18 बॉलचा खेळ. 18 बॉल मध्ये 27 धावा अजूनही करायच्यात. पहिल्या ओव्हर मध्ये लगावल्यात 14 आणि करायच्यात 41चा पाठलाग करायचा, त्यामुळे 14 ला उलट केलं तर 41 ला उलट केलं तर तुम्ही 14चा आकडा पाहू शकतायत. आता समीकरण देखील तसंच आहे. 18 बॉलचा खेळ मैदानावरती राहिला बाकी. 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 27. नवीन गोलंदाज मात्र मैदानावरती मनीष यांना मात्र समोर घेऊन आल्यात. मनीषवरती जबाबदारी आहे. त्या षटकामध्ये कमी धावा मनीषांना द्याव्या लागतील. विकेट त्यांना मात्र रेग्युलरली इंटरव्हल मध्ये विकेट देखील घ्याव्या लागतील, तर ही मॅच त्यांच्या बाजूने जाऊ शकतात. प्रयत्न तर त्या ठिकाणी केले जात आहेत.
18 बॉलचा काही शेष मॅच जिंकण्यासाठी लक्ष असेल अजूनही 27 धावेंचं. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये नितेश कदम सर तुम्हाला पाहायला मिळतील, खेळाडू म्हणून मैदानावरती खेळतील. रॉकी ग्रुपच्या शक्तिंबी कोडावेच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आज आपण सर्वजण आहोत. आजचा दिवस क्रमांक 3 तुम्ही सर्वजण पाहतायत. काल या मैदानावरती 40+ क्रिकेटपटूंना तुम्ही पाहिलं, त्यांनी आपली दमखम दाखवली. 40+ क्रिकेट फिटनेस कसं असतं हे मात्र दाखवून दिलं. 18 मध्ये 27. ओ स्विच हिट खेळलाय पहिल्याच बॉलवरती, बॉलला खेळला गेला आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. स्विच हिटच्या माध्यमातून चौकार 4. संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढलेत. 18 धावा धावफलकावरती लगावले गेले आहेत. 1-8. आणखीन एक चांगला फटका मात्र पाहायला मिळाला. शॉर्ट सिलेक्शन या खेळाडूकडे खूप चांगलं पाहायला मिळत आहेत. बॅटिंग मात्र तो अद्यावत करतो, त्याला माहित आहे आता या परिस्थितीमध्ये आपल्याला ड्राईव्ह करायचे आहेत, काही बॉलवरती पुल करायचे आहेत, काही बॉलवरती अगदी आगळे वेगळे स्ट्रोक तो मात्र मैदानावरती चूज करतोय. आणि क्रिकेटचा खेळ असा खेळ आहे की तिथे तुम्हाला प्रत्येक फटका तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येक शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला अगदी बदलणं गरजेचं आहे, ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. रन धावफलकावरती लगावले गेले त्या मात्र 19. चांगला बॉल कमबॅक मैदानावरती करण्याचा प्रयत्न मनीषही करणार. मनीषही दाखवून देतात. पहिल्या 3 बॉलवरती आतापर्यंत मनीषने रन खर्च केल्यात 5. बँक बॅलन्स थोडा कमी आहे. 41चं लक्ष मात्र मैदानावरती ठेवलं गेलं. ते तुम्हाला वाचवायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचे, जास्तीत जास्त विकेट घ्यायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला सिंगल डबल ह्याला मेंटेन करावं लागेल. वेळोप्रसंगी तुम्हाला मोठा फटका हा मैदानावरती अद्ययावत करायचा आहे. त्या गोष्टी आता बॅटिंग टीम देखील अगदी माहिती घेते. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती आपण पाहू शकतात. आणि सध्याच्या कालावधीमध्ये भरपूर स्पर्धा आपण जिथे पाहतात तिथे मात्र सिमेंट कॉन्क्रीटची विकेट ही मात्र जास्तीत जास्त असते, परंतु मातीच्या विकेट तुम्हाला कमी पाहायला मिळतात आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. आणि त्यामधलं आपण पाहिलं तरी मातीची विकेट आणि मातीच्या विकेटवरती सातत्याने मेहनत करावी लागतात आणि मेहनत करून मात्र मातीची विकेट उभारावी लागतात. आणि आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं रॉकी ग्रुप चषकामध्ये ती देखील मातीची विकेट तुमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला मात्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चुकताना पाहायला मिळाले. स्लिपचे बॉल मात्र निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला बीट करत थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. धावफलकावरती सध्याच्या काळात तुम्ही पाहू शकतायत. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर आता बदल केले जातात. काहीतरी कानमंत्र मैदानावरती देण्याचा प्रयत्न केला जातो, कारण की या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 चौकार 1 सिंगल हे तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन झालाय का तर नाही झाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. विकेटची डिमांड होती, विकेट मैदानावरती मिळालीत. फलंदाज आता मैदानाच्या बाहेर जाणार यातील काही शंका नाहीत. आणि मैदानाच्या बाहेर जावं लागलंय बॅटर करणला. करण आज मात्र रन केला करणनं 8 आणि करण परतलाय तंबूच्या दिशेने. विकेटचं पतन गॉन. समदे गावान लय बोलबाला, टेंबी खोडावे गाव सफाला. समदे गावान लय बोलबाला, कोणी बी आला साथ हाय त्याला. सारा गुपियो हाय दिलवाला, बघ्यांची गर्दीन मैदान भरायचा. रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान कल्ला करायचा. रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान कल्ला करायचा. लक्ष जुनी मैदानावरती तुम्ही पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं, कधी कुठल्याही श्रेणी मॅच बदलू शकतोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ अगदी
जसा सरडा वेळोवेळी रंग बदलतो तसा क्रिकेटचा खेळ वेळोवेळी रंग बदलतो आणि आता रंगामध्ये अगदी धुंद कोण होणार याची चर्चा मैदानावरती सध्या रंगलेली आहे. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 12 बॉल मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 18. समोर बॅट्समन रेडी आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात अमन. स्ट्राईक वरती बॅटर पाहायला मिळतात विशाल. स्लोवर वन पहिलाच बॉल स्लोवर वन. बॅटची एज होती पंचांचं योग्य डिसिजन. हलकीशी एज त्या ठिकाणी घेतली कॅच मेली विकेट. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट. विशाल यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. गॉन मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात पमन. एका बाजूने आपण पाहिलं तर अमन आणि दुसऱ्या बाजूला पमन आहेत. दोघांमध्ये मन आहे. शेवटचे अक्षर मन आहे. पण आता मन कोण वापरणार. प्रत्येकाकडे मनही असतं प्रत्येकाकडे माइंडही असतं. मन आहेत अमन आहेत आणि पमन पण आहेत. आता मनाचा वापर कोण करणार याची चर्चा असतात सध्या. ओ नाही 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 चुकलंय थोडस मन आता विस्कळीत झालंय पण त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय पमननं. विकेट मात्र मैदानावरती गमवावी लागेल पमनची. अमनला स्ट्राईक हवी होती. अमन स्ट्राईकला गेल्यात. पमन मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. आणखीन एक संगीत घेऊया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. मैदानावरती सामना देखील रंगतदार सिच्युएशन मध्ये आलेला आहे. 10 बॉल मध्ये 18 ची गरज आहे. काही गोष्टी क्रिकेटमध्ये सोप्या नसतात. काही गोष्टी क्रिकेटमध्ये अवघडही नसतात. प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे असतात. 10 मध्ये 18. स्लोवर वन फुलटस बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी. झेल 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 घेतलाय झेल संपलाय. या ठिकाणी आता अमन यांचाही खेळ संपलेला आहे. मैदानावरती विकेट आली. मॅच रंगतदार सिच्युएशन मध्ये आलेला आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी आता रन करायचे आहेत. अजूनही 18 रन. रोहन पाटील यांच्याकडून कल्पेश यांच्यासाठी 200 रुपयाचा प्राइज आहे या कॅच साठी. आता मैदानावरून देखील काही पारितोषिक आलेले आहेत. एक खेळाडू आपले होते 45 जर्सी नंबर परिधान केले त्यांनीच पारितोषिक लावलंय या कॅच साठी. तेही पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. सामना अचानकपणे मात्र बदललाय. रंग आलाय म्हणून मी म्हटलं हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ आणि एखाद्या माणसाची वेळ कधी कशी कुठल्या वेळी बदलेले कोणी सांगू शकत नाहीत. 9 मध्ये 18. स्लोवर वन बॅट्समॅन पुढे आले. थोडस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक होते पण नाही तितका फुटवर्क जाणवला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन. या मॅच मध्ये अचानकपणे पुन्हा एकदा बदल झालेला आहे आणि टीम ऋतवी 11चा संघ पुन्हा एकदा मात्र आपल्या हालचाली दाखवण्यासाठी सुरुवात केलेली आहे.
चांगली कॅच त्या ठिकाणी कॅरी केलीत. मॅच अचानकपणे बदललेला आहे. 8 बॉल मध्ये 18 रनची गरज. एकता ग्रुप म्हणून मी म्हटलं की एकता ग्रुप सर्व काही सुरळीत सुरू होतं, परंतु जशी करणची विकेट आली तशी विशाल यांची विकेट गेली. विशालची विकेट गेल्यानंतर मात्र कुठलाही बॅट्समॅन थांबत नाही. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बटचा संपर्क नाही होताना पाहायला मिळतात. पहिल्या 5 बॉल मध्ये काय गोलंदाजी झालंय. मेडन षटकाच्या दिशेने मार्गस्थ आहे गोलंदाज. शेवटचा बॉल मैदानावरती या ठिकाणी अजूनही बाकी आहे. 5 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती रनआउट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. सामन्याचं समीकरण अचानकपणे बदललेलं आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे टीम एकता ग्रुपला. नाव मध्ये अगदी एकता आहेत. एकता त्यांना मैदानावरती दाखवायची होती, परंतु ती एकात्मता आता मैदानावरती तितकी नाही दिसलेली आहे. दुसऱ्या बाजूला मैदानावरती असलेला टीम ऋतवी 11 आता 11 खेळाडू मैदानावरती चांगलं प्रदर्शन दाखवत आहेत. त्याचं कारण आहे गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. शेवटचा बॉल घेऊन आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती हाताळला आणि मेडन ओव्हर मैदानावरती हाताळला गोलंदाज अजय यांनी या मॅच मध्ये घेऊन आला टीम. पुन्हा एकदा विजयाच्या जवळपास टीम ऋतवी 11च्या संघाला घेऊन आलेले आहेत आणि गोलंदाजाचं नाव आहे अजय. यांनी हाताळलंय रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावेसच्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील मेडन ओव्हर मैदानावरती हाताळण्याचा पराक्रम मैदानावरती केलेला आहे. समीकरण पाहूयात. 6 बॉलचा खेळ आहे आणि 6 बॉल मध्ये 18 रन अजूनही मैदानावरती करायचे आहेत. 18 18 करायचे आहेत. एक ब्रेक घेऊया. संगीत ऐकूया मैदानाच्या दिशेने येऊ. पहा आपल्या संघाला विनंती आहे, चला लगेच मैदानाच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षणी लाभा. वेळेवर साथ दिलेली आहेत, वेळेवरती सर्व काही करायचं आहे. या गोष्टी मी तुम्हाला अद्यावत करतो. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे 6 बॉल मध्ये 18ची गरज. एका बाजूला होऊ शकतात, दुसऱ्या बाजूला तर रोखल्याही जाऊ शकतात. पहिले 2-3 बॉल अगदी सांगतील कुठला संघ विजयाच्या जवळपास जाईल. पहिल्या 2 ते 3 बॉलवरती अगदी स्पष्टपणे जवळपास मॅच समजेल कुठला संघ या जवळपास मॅचच्या जवळपास येईल. 6 मध्ये 18 करायचे आहेत. साधं सोपं समीकरण म्हटलं तर 2 ते 3 सिक्स तुम्हाला मारायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. पण 2-3 चांगले बॉल टाकायचे आहेत ही मॅच जिंकायची असेल तर टीम ऋतवी 11ला रंगलेला मॅच आहे. अमोल यांनी मॅच जिंकवली तर मयूर पाटील यांच्याकडून पारितोषिक लागू झालेलं आहे. ही मॅच जिंकून दिलीत तर 500 रुपयाचा प्राइज मात्र जाहीर करण्यात आलेला आहे. 6 बॉल मध्ये 18ची गरज. पहिला बॉल शॉट होता, परंतु तो वेगाने निघाला. सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि वेगावरती स्वार. आतापर्यंत मात्र गोलंदाज होण्याचा प्रयत्न करतात अमोल. म्हणून म्हटलं की मातीची विकेट तुम्हाला तितकी साथ देणार. मातीच्या विकेटवरती काही बॉल जे वेगाने अगदी सुसाट जाणार. सुसाट बॉल वरतीच तुम्हाला मात्र काही गोष्टी करायच्या आहेत. लवकर बॅट्समॅनला ओळखायचे आहेत, पण नाही ओळखलं मग काही गोष्टी होऊ शकतात इथे. 5 बॉल मध्ये अजूनही 18 रनची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. फटका मात्र खेळलाय, खूप छान स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र निघून जातो. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने येतात. दोन धाब्याचा प्रयत्न मैदानावरती केला गेला. 2 धाबा मैदानावरती कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्या आहेत. अजूनही इथून विचार केला तर येणारे चेंडू मैदानावरती शेष असतील 4 आणि 4 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 16. प्रयत्न करायचे आहेत, दोघांनाही करायचे आहेत, गोलंदाजालाही करायचे आहेत, बॅटरलाही करायचे आहेत. एक चांगला बॉल टाकायचा बॉलिंग करणाऱ्या टीमला, एक चांगला शॉट खेळायचा मैदानावरती तो बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4-16 फटका समोरच्या दिशेने एक्झिक्युशन केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षकाची हुलकावणी घेतलाय बॉलने आणि बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील रन 4. दर्जेदार चौकार. पुन्हा सरचे स्वागत. रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावे 2025 वर्षातील आपण पाहिलं तर एक महत्वाची नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे 3 मध्ये 12 रन.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकानं बॉलला मात्र अडवलं, फेकी त्या ठिकाणी खराब केला, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दुसरी रन मैदानावरती कंप्लीट होईल. आता सर्व काही मैदानावरती आपल्याला सुरळीत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 धावा घेतल्या गेल्यात, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, कदापि बॉलने हुलकावणी दिली असती तर तो सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकला असता. बॉलला थांबवलं पण थोडं फेक जो होती ती फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. लक्ष मैदानावरती 2 बॉलचा आहेत आणि 2 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. अजूनही 10 कदम आता दाखवावं लागेल. कंपल्सरी चेसिंग देखील आहेत. 2 बॉल मध्ये 10 रन. नाही चांगला बॉल टाकलाय त्या ठिकाणी. आता एका जागेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. ही मॅच जिंकण्यासाठी 1 बॉल मध्ये 9. मॅच कशा प्रकारे बदललाय पहा. चांगली गोलंदाजी हाताळली. राहुल मनीच्या षटकामध्ये रन आल्या परंतु अजय आले. अजयच्या षटकामध्ये एकही धाव आली नाहीत. तिथे कुठेतरी इम्पॅक्ट राहिला टीम एकता ग्रुप संघासाठी आणि तो मात्र बदल केला ऋतवी इलेव्हनने. त्याच गोलंदाजीवरती ऋतवी इलेव्हनचा संघ पुढे थोडासा वाटचाल करतोय. वाईड अजून काही बदल आहे का? अजून काही बदल होऊ शकतात. वाईड आल्या मैदानावरती, वाईड वरती रन मात्र एक्स्ट्रा रन ऍड होतात. संघाची धावसंख्या 33 करायच्या 8. 1 बॉलचा खेळ बाकी आहेत. पराक्रम काही होऊ शकतात. शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत सांगू शकत नाहीत कोण जिंकेल कोण पराभूत होईल हे सांगू शकत नाहीत. शेवटचा बॉल आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने मात्र त्या ठिकाणी हाताळला गेला आहे आणि हा सामना मैदानावरती मात्र विजय संपादन करताना पाहायला मिळाले टीम ऋतवी इलेव्हन. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल टीम ऋतवी इलेव्हनचं. अँड हार्ड लक टीम एकता ग्रुप. आपणास विनंती असेल आपण एका लाईनअप मध्ये मैदानावरती जायचं आहे, त्या ठिकाणी हस्तांदोलन करा आणि स्पर्धेमधून मात्र आपली रजा घेताना पाहायला मिळेल टीम एकता ग्रुप. हा सामना जिंकला ऋतवी इलेव्हननं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र जाहीर केला जाईल, त्यामुळे त्याच्यावरती देखील आपण लक्ष टाकणार आहोत. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच.